शेतकरी मित्रांनो, आज आपण जांबावरती डोळा भरणार आहोत. तर कशा पद्धतीने तो कलम करायचा अगदी सोप्या पद्धतीने आपण सांगणार आहोत. तर तो कलम कशा पद्धतीने करतात हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेज आपलं प्रोफाईलला फॉलो नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण कलम करण्यासाठी सुरुवातीला फांदी घ्यायची. फांदी आपण पिंक तैवान या व्हरायटीच्या पेरूची आपण फांदी घेतलेली. सुरुवातीला आपण पानं छाटणी करून घ्यायची. पानं ही संपूर्ण न करता अर्ध्या डेटामधून आपण त्याची छाटणी करायची. काडी निवडते वेळेस साधारणपणे 2 ते 3 सेंटीमीटरची आपण फांदी निवडायची. अशा पद्धतीने आपण फांदी निवडल्यानंतर त्याच्यावरती आपण ब्लेडच्या साहाय्याने काप करून घ्यायचा आहे. तर काप हा एक साईडकडून जास्त प्रमाणामध्ये करायचा, साधारणपणे 1 इंचापर्यंत आणि दुसऱ्या साईडने थोडा काप करून घ्यायचा. आपण बघू शकता की अशा पद्धतीने आता आपण काप पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे. अशा या पद्धतीने आपण देखील काप हा करून घ्यायचा आहे. आता जरा आता अशा पद्धतीने आपण काप करून घ्यायचा आहे. काप करून घेतल्यानंतर आपण काय करायचे की जे पण आपलं झाडाचं खोड आहे त्या खोडावरती आपण अशा पद्धतीने काप करून घ्यायचा आहे. सालीवरती काप करून घ्यायचा आहे. पूर्णपणे खालच्या साईडला न करता सालीवरती करून घ्यायचा. काप करते वेळेस काळजीपूर्वक काप करायचा. आता हा आपला सुरुवातीचा काप फेल गेला, त्यामुळे आपण दुसरा काप हा तयार केला आहे. तर अशा पद्धतीने आपण काप करून घ्यायचा आहे. काप करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी पण आपली कलम काडी आपण तयार केली ती काडी आतमध्ये खोसून घ्यायची. काडी खोसून घेते वेळेस काडी चांगल्या पद्धतीने चिटकल ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपण आपली जी कलमपट्टी असते त्या साहाय्याने आपण त्याला बांधणी करून घ्यायची. बांधणी ही चांगल्या पद्धतीने घ्यायची, कारण की जर पावसाचं पाणी किंवा आपलं पाणी जर गेलं आतमध्ये तर आपल्या कलमावरती बुरशी हे येण्याची जास्त प्रमाणामध्ये शक्यता असते. त्यामुळे कलमपट्टी ही चांगल्या पद्धतीने बांधवा. कलमपट्टी बांधल्यानंतर शेतकरी मित्रांनो, साधारणपणे हा कलम फुटण्यासाठी 35 ते 40 दिवस आपल्याला लागतात. त्यानंतर कलम सक्सेस झालेला आहे की नाही आपल्याला अपडेट्स ह्या देण्यात येतील. आणि हा कलम अगदी सोप्या पद्धतीने करता येतो. एकाच झाडावरती आपल्याला 2 प्रकारचे फळ हे उपलब्ध होतात. तर हा कलम प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला आपल्या फॉलो नक्की करा. तर अशा पद्धतीने आपण कलम हा केला पाहिजे. तर धन्यवाद.